नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये बघूयात की ऋषिकेश आणि जानकी यांचा आज विवाह सोहळा संपन्न होणार असतो. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे खूप छान तयार झालेले असतात. तेव्हा लगेच सारंग हा ऋषिकेशची चेष्टा करण्याच्या साठी त्याचे बूट लपवतो. तेव्हा शर्वरी म्हणते की दादाला एकटे समजू नका, मी आहे दादाच्या बाजूने. तर ऋषिकेश म्हणतो की आत्ता बोल सारंग. तेव्हा सारंग म्हणतो की अच्छा, म्हणजे तू एकटी काय करणार ग, भाजणीची चकली. म्हणून सर्वांना हसू येते. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हॅलो, त्या एकट्या नाही तर मी सुद्धा आहे, मुलाकडून कळले ना. म्हणून ऐश्वर्या आणि शर्वरी ह्या ऋषिकेशच्या टीम मध्ये येतात. तर ओवी आणि सारंग फक्त बघत असतात. तर ऐश्वर्या लगेच सारंगच्या हातातील ते बूट घेण्याचा प्रयत्न करते. सारंग काही देणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सांभाळून ठेवा, केव्हा गायब होतील माहिती नाही. तेव्हा सारंग ओवीकडे बघत म्हणतो की असं कसं गायब होईल, आम्ही अशा ठिकाणी लपून ठेवणार आहोत की तेथे कुणाला सापडणार सुद्धा नाही. लागली का पैंज. तर ऐश्वर्या म्हणते की हो लागली ना. तेव्हा ओवी आणि सारंग लपवण्यासाठी पळत असतात. तर ऐश्वर्या आणि शर्वरी त्यांच्या मागे धावत जातात. तेव्हा सारंग आणि ओवीने ते बूट लपवलेले असतात. तर ऐश्वर्या आणि शर्वरी रूम मध्ये येतात आणि ऐश्वर्या म्हणते की शर्वरी ताई चला पटकन शोधूयात, तुम्ही तिकडे पहा मी इकडे पाहते. तेव्हा शर्वरी कपाटात शोधत असते. तर ऐश्वर्या बेड खाली शोधत असते. शर्वरी म्हणते की ऐश्वर्या अगं कुठे ठेवला असेल यांनी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो ताई माहिती नाही, पण काही झाले तरी आपल्याला तो बॉक्स सापडायचा म्हणजे सापडायचा. आपण सारंग आणि ओवीला जिंकून द्यायचे नाही. तेव्हा दोघींना सुद्धा तो बॉक्स तेथे काही शोधत नाही. म्हणून त्या बाहेर दुसरीकडे तरी कुठेतरी शोधूयात म्हणून निघून जातात. तेव्हा जानकी इकडे रूम मध्ये बसलेली असते आणि देवाकडे बघत ती विचार करते की माझ्या माहेरचे कोणीच कसे आले नाही. सायली तर म्हटली होती की मी येईल म्हणून, पण ती सुद्धा अजून का आली नसेल. म्हणून जानकीला खूप वाईट वाटत असते. तेवढ्यात ऐश्वर्या आतमध्ये येते आणि जानकीकडे बघून म्हणते की वहिनी अहो खरंच तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, कारण तुमच्या माहेरचे तर आज कोणीच आलेले नाही. तेव्हा तुम्ही खरंच एकट्या पडलात. तर जानकी म्हणते की तुला कोण म्हटले की मी एकटी आहे म्हणून, आई आहेत ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आहेत ना त्या, पण कितीही काही झाले तर नात्याने ती सासूच आहे ना. आणि तेवढ्यात सुमित्रा आतमध्ये येते आणि ऐश्वर्या जे बोललेले असते ते सर्व ऐकते. ऐश्वर्या म्हणते की आई शेवटी आईच असते. तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की कोण म्हणते असे काही नसते आणि नाती फक्त रक्ताची नसतात, आपण ती कशी निभावतो त्याच्यावर सर्व असते. नवऱ्याचेच पग की तो सुद्धा आपला नसतो, पण आपल्या प्रेमाने आपण त्याला आपलासा करून घेतो. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते. आणि आमच्या जानकीने तर आम्हाला इतके प्रेम दिले की ते पण इतके उदंड आणि निरपेक्ष, मग तिला सुद्धा आमच्याकडून तेच परत मिळणार. तेव्हा जानकी म्हणते की अहो आई पण सायली अजून का आली नसेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं येईल, ती कुठल्या तरी कामात अडकली असेल, तू आता भलत्या काळजी करू नकोस. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो काळजी नाही, पण माझे कन्यादान कोण करणार मग. नाना म्हणतात की अगं असे काय बोलते, कन्यादान तर मी करणार, कारण ज्या दिवशी तू सून म्हणून घरात आली त्या दिवशी तू आमची लेक म्हणून सुद्धा घरातच आली, मग या हाताने मी तुझे कन्यादान करणार. तेव्हा ते ऐकून जानकी तर खूपच खुश होते. सुमित्रा म्हणते की अहो तेच मी सांगते की कारण आज फक्त ऋषिकेशचे आई बाबा नाही तर जानकी तुझे सुद्धा आम्ही आई बाबा आहोत. तेव्हा जानकी प्रेमाने आई आणि नानांच्या मिठीत येते. तर सुमित्रा म्हणते की जानकी आता कसलीही काळजी करू नकोस, मुहूर्ताची वेळ झाल्यानंतर मी तुला लगेच बोलावते. तेव्हा जानकी तोपर्यंत गौरी गणपतीची पूजा करते. नंतर ऋषिकेश तयार होऊन हा आलेला असतो. तेव्हा गुरुजी म्हणतात की नवऱ्या मुलीला घेऊन या, कारण मुहूर्ताची वेळ टळून जाईल. आणि त्याच वेळेस शालिनीची एंट्री होते. शालिनी लगेच म्हणते की अशी कशी वेळ टळून जाईल, या शालिनीसाठी साक्षात मुहूर्त सुद्धा खोळंबून राहतो. तेव्हा सर्वजण शालिनीकडे पाहत असतात. तर ऋषिकेश पुढे येतो आणि शालिनी प्लीज वेलकम असे करून तिचे स्वागत करतो. तेव्हा शालिनी नमस्कार करून आतमध्ये येते आणि फुलांचा गुच्छ देऊन ती जे काही गिफ्ट्स आणलेले असतात ते ऋषिकेशच्या हातात देते. ऐश्वर्या मात्र शालिनीकडे पाहत म्हणते की वाव खरंच कोण आहे ही, आणि तोरा असावा तर असा. तेव्हा शालिनी ऋषिकेशच्या हातामध्ये गिफ्ट देताना म्हणते की शालिनीने सिलेक्ट केलेले आहे ते तुम्हाला नक्की आवडेल. तर ऋषिकेश थँक्यू सो मच असे म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या हळूच शर्वरीला विचारते की शर्वरी ताई नक्की हा कोण आहेत. तेव्हा शर्वरी सुद्धा म्हणते की मला सुद्धा माहिती नाही, कारण आपल्या फॅमिलीपैकी ते कोणीच नाही, बहुतेक दादाच्या बिझनेस मधील रिलेटेड त्या कोणीतरी असतील.
तेव्हा शर्वरी आणि ऐश्वर्या लगेच जो शालिनी सोबत माणूस आलेला असतो त्याला विचारतात की नक्की ह्या मॅम आहे कोण. तेव्हा तो माणूस सांगतो की ह्या कोल्हापूरमधील खूप मोठ्या अशा रेस्टॉरंट बांधतात आणि त्या शालिनी शिर्के पाटील आहेत. तर शालिनी ही ऋषिकेशला म्हणते की माझ्या रिसॉर्टच्या गार्डनसाठी तुमच्या ऋषी कंपनीने खरंच खूप मदत केली. गार्डन तर फारच सुंदर झालेले आहे. त्यामुळे तुमच्या लग्नाचे निमंत्रण मला आल्यानंतर मी ठरवले की स्वतःच जाऊयात आणि तुम्हाला विश करूयात. म्हणून ती ऋषिकेशला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तेव्हा सारंग म्हणतो की बरं झालंय की तुम्ही आलात म्हणून. तेव्हा शालिनी ऋषिकेशला विचारते की हे नक्की कोण आहे. तेव्हा ऋषिकेश सारंगची ओळख करून देतो. तेव्हा सारंग सुद्धा शालिनीला नमस्कार करतो. तेव्हा शालिनी विचारते की तुम्हाला एक विचारू का. ऋषिकेश म्हणतो की हो विचारा. तेव्हा शालिनी म्हणते की लग्न इतक्या उशिरा का. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो, कारण ऋषिकेशचे आणि जानकीचे 10 वर्षापूर्वीच लग्न झाले होते, पण त्याची मुलगी आहे ना ओवी, तिच्या हट्टामुळे आम्ही हा सर्व कार्यक्रम पुन्हा केला. तेव्हा शालिनी म्हणते की तिच्यासाठी आणि मनात म्हणते की आमच्याकडे सुद्धा पुन्हा तेच होते. तेव्हा सुमित्रा आणि ऋषिकेश शालिनीला थांबण्याचा आग्रह करून काहीतरी जेवण करून जाण्यासाठी सांगतात, पण शालिनी नाही बोलते. पण थोडा वेळ ती पाणी पिण्यासाठी तरी थांबते. तेव्हा ओवीचा तिला धक्का लागतो. तेव्हा ओवी सॉरी करते, पण शालिनी तिला युजलेस असे बोलते आणि परत सॉरी करून आपल्या जागेवर जाऊन बसते. तेव्हा गुलाबदादा शालिनीसाठी पाणी घेऊन येतात. तेव्हा ऐश्वर्या लगेच गुलाबदादांना म्हणते की तू दुसरे काम कर, मी त्यांना पाणी देते. म्हणून गुलाबदादांच्या हातातील पाण्याचा ट्रे घेते आणि शालिनी जवळ मॅम ग्लास ऑफ द वॉटर आणि मिनरल्स वॉटर आहे. तेव्हा शालिनी विचारते की तुला कसे कळले. त्यावर ऐश्वर्या म्हणते की तुमच्याकडे बघूनच मला ते कळले. आणि तेवढ्यात शर्वरी त्यांच्या जवळ येते आणि शर्वरी म्हणते की मी ऋषिकेशची एकुलती एक बहीण. मगाशी ऋषिकेश दादा सांगण्यासाठीच विसरला की मी एकुलती एक आहे म्हणून. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की मला मॅम तुमचे ते मगाशी आवडले की मुहूर्त खोळंबून राहतो म्हणून. शालिनी म्हणते की हो ऑफकोर्स मुहूर्त खोळंबून राहतोच. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं ऐश्वर्या तू ओवीला कुठे बघितलीस का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ऍक्च्युली मी सुद्धा नाही, केव्हापासून मी तिला शोधते पण ती दिसतच नाही. तेव्हा शालिनी म्हणते की म्हणजे एक छोटीशी मुलगीच ना. तेव्हा शर्वरी हो बोलते. तर शालिनी जिकडे गेली तिकडे बोट दाखवते. तिच्या हातातील बॉक्स तिने जिन्याखाली ठेवला असे सांगते. तर शर्वरी म्हणते की थँक्यू सो मच. ऐश्वर्या म्हणते की वाव मॅम खरंच काय नजर आहे हो तुमची. शालिनी म्हणते की आता मी निघते, मला उशीर होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आणि माझे नाव जरा विसरू नका. ऐश्वर्या तर शर्वरी म्हणते की मी शर्वरी. तेव्हा शालिनी म्हणते की माझे नाव तर तुमच्या लक्षात राहीलच, शालिनी. तर ऋषीला सांगा की मी गेले म्हणून आणि निघून जाते. तर लगेच दोघी ऐश्वर्या आणि शर्वरी एकाच आवाजात शालिनीकडे बघत म्हणतात की क्या बात है आणि त्यांच्या लक्ष देते की बॉक्स आणि लगेच ते तिकडे धावतात. ऐश्वर्या आणि शर्वरी लगेच जिन्याखाली जो बॉक्स ओवीने लपवलेला असतो तो घाईने घेतात आणि लपवून ठेवतात. त्यानंतर इकडे गुरुजीही नवऱ्या मुलीला बोलवण्यासाठी सांगतात. तर ओवी आणि सारंग जानकीला बाहेर घेऊन येतात. तर सर्वजण एकटक असे जानकीकडे पाहत असतात. जानकीचे रूप खूपच सुंदर दिसत असते. तेव्हा गुरुजी जानकी आल्यानंतर पाटावर उभे राहण्यासाठी सांगतात. तेव्हा जानकी मात्र पाटावर उभी राहायला तयार नसते. तेव्हा सर्वजण म्हणजे नाना सुमित्रा विचारतात की अगं जानकी काय झाले, तू का उभी राहत नाही, कुणाची वाट बघते, कुणी खास पाहुणे येणार आहेत का. तेव्हा जानकी म्हणते की आई पाहुणे नाहीत, घरचेच तरी येणार आहेत. तेवढ्यात अवंतिका आणि सौमित्र दरवाजात येतात. तर जानकी त्यांना पाहून खुश होते आणि आई ते आलेत असे म्हणते. तर सर्वजण सौमित्र आणि अवंतिकाकडेच पाहत असतात. नानांना तर भयंकर राग येतो. सारंग आणि बाकी सर्वांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा नाना म्हणतात की हा येथे आलाच कसा, याला या घराचे दरवाजे बंद आहे हे ते विसरलात का. तेव्हा सौमित्राला खूप वाईट वाटते. हिम्मतच कशी झाली तुझी येथे येण्याची, तर आमचा शब्द मोडून गेला आणि तुझी हिम्मतच कशी झाली परत येथे येण्याची, आमच्या दुःखावर डागण्या देण्यासाठी तू येथे आलास का. तेव्हा सारंग पुढे येतो आणि नानांना म्हणतो की नाना झाले गेले सर्व विसरून जा. आज दादा आणि वहिनीच्या लग्नाचा आनंदाचा दिवस आहे. त्याचा आणि आपला आनंद काही वेगळा आहे का. तो सौमित्र दादा आपलाच आहे. नाना ओ परक्यांना सुद्धा पोटाची धरण्याचा तुमचा स्वभाव आहे. सौमित्र तर आपलाच आहे, मग त्यालाच तुम्ही का धुरलोटता. नाना प्लीज त्याला येऊन द्या. तेव्हा नाना म्हणतात की जे आपल्या तत्वाशी
देवाशी एकनिष्ठ होतात तेच आपले असतात। ज्या क्षणी त्याने हे घर सोडून आपल्याला संकटात टाकून तो पळून गेला, त्याच दिवशी तो आपल्या सुखदुःखात सामील होण्याचा हक्क त्याने गमावला। तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो नका असे बोलू, तो आपला मुलगा आहे। तेव्हा नाना म्हणतात की तो वागलास का आपल्या मुलासारखा। तेव्हा ऋषिकेश सुद्धा नानांना समजायला जातो, परंतु नाना तर कुणाचे ऐकायला तयारच नसतात। कुणी काहीही बोलणार नाही, तो या घराचा उंबरठा ओलांडून आतमध्ये येणार नाही म्हणजे नाही। तेव्हा सुमित्रा म्हणतो की नाना ठीक आहे, मी आतमध्ये नाही येत, पण उंबरठ्यावर उभे राहून तरी लग्न पाहून द्या। परंतु नाना हे दरवाजा लावून घ्यायला लागतात। तेव्हा जानकी म्हणते की नाना थांबा। जानकी नानांजवळ येते आणि नानांना म्हणते की नाना, सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तुमच्या परवानगीशिवाय आतमध्ये नाही येणार, तुमचा शब्द कोणीही मोडणार नाही। पण नाना त्यांना निदान उंबऱ्यात तरी उभे राहून द्या, उंबऱ्यात उभे राहून तरी त्यांना अक्षदा टाकून द्या। मला तुमचा राग कळतो आणि त्याचा आदर सुद्धा आम्हाला आहे। या घरात तुमचा शब्द कोणीही मोडणार नाही। आज आमचे लग्न आहे आणि वडील म्हणून तुम्ही कन्यादान करणार आहात, मग एक लेक म्हणून मी त्या कन्यादानासाठी तुमच्या पुढे मागणं मागते। म्हणून जानकी ही नानांसमोर हात जोडते। आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आजच्या आनंदाच्या दिवशी माझ्या प्रेमाची माणसं माझ्या आजूबाजूला असावीत। जानकी खूप रडत ही सर्व विनवणी करत असते। सर्वांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते। माझ्या जीवाभावाची माणसं नाना माझ्या सोबत असून द्यात, बाकी मला काही नको। प्लीज हे लग्न त्यांना उंबरठ्यावर उभे राहून तरी पाहून द्या। म्हणून जानकी नानांच्या पाया पडायला लागते। तर नाना म्हणतात की नाही जानकी, आज तुझं लग्न आहे, तुझ्या डोळ्यात मला आज पाणी नकोय, पण एक लक्षात ठेव, लक्ष्मण रेषा म्हणजे लक्ष्मण रेषा, लक्ष्मण रेषाच राहील। आणि गुरुजींना ते विधीला सुरुवात करण्यासाठी सांगतात। त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश सौमित्रा आणि अवंतिका जवळ येऊन त्यांना मिठी मारतात, प्रेमाने भेटतात। तर आणि सारंग आतमध्ये जातो, तर जानकी आणि ऋषिकेश सुद्धा आतमध्ये जातात। तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सोमू, आपण इथे येऊन अशी चूक तर केली नाही ना। तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही ग, आपल्या लग्नाच्या वेळेस वहिनी आणि दादांनी नानांना समजवण्याचा किती प्रयत्न केला होता, ते तर आलेच आणि आईला सुद्धा घेऊन आले होते। आणि हे बघ, थोडं सोसूया आणि थांबूयात। तुला माहिती आहे का, घरी आलो मी, घराच्या आतमध्ये जरी नसलो पण घराच्या सावलीत मी आहे। लग्न जरी मी लांबून बघितले पण मन मात्र माझे नक्की भरेल। तेव्हा इकडे आतमध्ये गुरुजी मंगलाष्टक सुरू करतात। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका यांना व्यवस्थित लग्न पाहता येत नाही, म्हणून ते खिडकीकडे येतात आणि खिडकीतून पाहत असतात। तेव्हा जानकीचे लक्ष हे दरवाजात जाते। तेव्हा मात्र तिला तेथे सौमित्र आणि अवंतिका दिसत नाही। तेव्हा ऋषिकेश तिला खुणावून सांगतो की ते खिडकीमधून हे सर्व पाहतात। तेव्हा जानकीला खूप म्हणजे वाईट सुद्धा वाटत असते आणि आनंद सुद्धा झालेला असतो। तेव्हा नाना अवंतिका आणि सौमित्राला पाहतात की ते खिडकीतून पाहतात, म्हणून लगेच नाना खिडकीचा पडदा ओढतात आणि त्यांना काही बघून देत नाही। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका पुन्हा दरवाजात येतात। जानकीचे पूर्ण लक्ष अवंतिका आणि सौमित्राकडेच असते। तेवढ्या तिच्या लक्ष देते आणि समोर जो आरसा ठेवलेला असतो तो लगेच सारंगला जवळ बोलावते आणि सारंगला खुणावून त्या आरशामध्ये आपले सर्व लग्न ती सौमित्र आणि अवंतिका यांना दाखवण्यासाठी सांगते। तेव्हा सारंग लगेच आरसा घेण्यासाठी येतो। तर आता पुढे काय होणार हे एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात। धन्यवाद।